प्रेमळ मित्रांनो, आजचा हा श्री बाळूमामांचा व्हिडिओ आणि प्रेरणादायी संदेश तुमच्या समोर येणे हे योगायोग नव्हे तर स्वतः भगवंतांनी तुम्हाला आजचा हा संदेश ऐकण्यासाठी निवडले आहेत. म्हणून तुम्ही अजिबात याला पाहून दुर्लक्षित करू नका. गुरुमाऊली म्हणतात, तू काय एवढा घाबरतोस? जगातल्या अंधाराला घाबरायचं नसतं, कारण प्रकाश हे तुझ्या आत आहे. जो स्वतःवर कायम विश्वास ठेवतो त्याला माझा आशीर्वाद आपोआप मिळतो. म्हणून लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नकोस, कारण जगाचं काम हे फक्त बोलणं आहे आणि माझं काम तुझ्या सोबत राहणं आहे. तू जेव्हा एकटो बसतोस आणि तुझ्या मनात भरपूर असं विचारांचं वादळ चालतं, तेव्हा समज मी तिथेच तुझ्या भोवती असतो, तुझ्या मनात शांततेचा दिवा पेटवण्यासाठी. हो, कधी कधी तुला असं वाटतं माझं काहीच ठीक होत नाही. हे गुरुराया, हे बाळूमामा, तुम्ही माझं ऐकत नाहीत ना, असा प्रश्न देखील तुझ्या मनामध्ये उपस्थित राहतो. तर मी ऐकतो, पण मी तुला तुझ्या वेळेवर फळ नक्कीच देतो, कारण मी काळाचा प्रथम अधिपती आहे. तुझं प्रयत्न करणं हे तुझं धर्म आहे, हे प्रथम तू लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुझं यश देणं हे मात्र माझं वचन आहे, हे मात्र नक्कीच. आणि हो, लोकांनी तुला भरपूर दुखावलं, फसवलं, तुझ्या श्रद्धेवर असले, पण तू मात्र मुळीच थांबू नकोस, कारण जे माझ्या नावाने चालतात त्यांचं रक्षण मी स्वतः करतो. कधी कधी वाटतं जीवन अडकले, रस्ता बंद झालाय, पण प्रथम लक्ष ठेव, जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा गुरुमाऊली ब्रह्मांड नायक म्हणजे श्री बाळूमामांचा रस्ता हा कायम उघडा राहतो. म्हणून माझ्या भक्ताने प्रथम रडायचं नसतं, रडणाऱ्यांच्या डोळ्यातून मीच डोळे पुसतो म्हणजे, आणि त्यांच्या हृदयात भगवंतच कायम शांतता भरत असतात. तू जे गमावलं आहेस ते तुला माझ्या कृपेने भरभरून असं परत मिळेल, पण यावेळी मात्र कायमचं हे तुझं दुःख राहणार नाही. फक्त रोज मला आठव, माझं नाव घे, मनापासून माझे नामस्मरण कर. गुरुमाऊली कायम तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही एक पाऊल फक्त श्रद्धेने टाक, नक्कीच 100 पावलं तुमच्यासाठी भगवंत टाकतील. आणि हो, तुमचं मन स्वच्छ असेल तर भगवंत देखील भरभरून तुम्हाला नक्कीच देणार. आणि हो, मन स्वच्छ ठेवणं म्हणजे प्रथम मनाला शांत करणं, इतरांबद्दल वाईट विचार न करणं आणि भगवंतांच्या भक्तीवर, स्वतःच्या भक्तीवर आणि भगवंतांवर विश्वास न ठेवणं म्हणजे. समजून घ्या, प्रथम जर तुम्ही भगवंतांवर विश्वास ठेवत नसाल तर मग तुमचं मन पूर्णत्व अर्थात खराब आहे. तुमचे मन पूर्णत्व वाईट विचारांनी घेरलेले आहे. आणि जर तुम्ही इतरांबद्दल नक्कीच चांगले विचार करत असाल, इतरांबद्दल नक्कीच मदतीचा विचार करत असाल आणि कायम सकारात्मक राहत असाल, तर मग तिथे मात्र तुमचं मन पवित्र आहे. आणि हो, पवित्र मन ज्याचे असतं, ज्याची श्रद्धा पवित्र असते, ज्याची नियत पवित्र असते, त्याला भगवंत देखील भरभरून नक्कीच देतात. म्हणून प्रथम तुमची नियत नक्कीच पवित्र ठेवा, कारण हेच प्रथम तुमच्यासाठी नक्कीच योग्य आहे. आता लक्षपूर्वक ऐक की तू का एवढा अस्वस्थ झाला, जीवनात थोडंसं वादळ आलं, दुःख आलं म्हणून तू माझ्या प्रेमावर शंका घेतोस का? तुझ्या मनात भीती, अशांती, दुःख हे सगळं काही मी नक्कीच पाहतो, पण लक्ष घे. अर्थात वादळ नेहमी झाडाची ताकद दाखवायला येतात, मोडाला नव्हे. कधी कधी मी तुझ्या वाटेवर भरपूर काटे ठेवतो, कारण त्या काट्यांनीच तुला धैर्य शिकायचं असतं. तू म्हणतोस, हे गुरुराया, तुम्ही माझं मुळीच ऐकत नाहीत. तर प्रथम मी प्रत्येक उसासा नक्कीच ऐकतो, म्हणजे प्रत्येक तुझी गोष्ट ऐकतो, पण मी तिथे उत्तर देतो जिथे तू शांत असतोस. लोक तुला समजून घेत नाहीत, ते तुला चुकीचा म्हणतात, तुझ्या मनावर घाव करतात, पण प्रथम तू लक्षात ठेव, अर्थात जेव्हा लोक तुझ्यावर पाठी नक्कीच फिरवतात तेव्हा मी माझा हात नक्कीच तुझ्या खांद्यावर ठेवतो. आणि तू ज्या दिवशी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवशील त्या दिवशी तुला जग बदलल्यासारखं नक्कीच वाटेल. कारण श्रद्धा म्हणजे भगवंतांकडून चमत्कार मागणं नव्हे, तर श्रद्धा म्हणजे भगवंतांवर विश्वास ठेवणं. जरी सगळं चुकतंय असं दिसत असलं तरी जगात जो सर्वांचा भला करतो, योग्य करतो, त्याच्यावर नक्कीच परीक्षा जास्त येते, त्याच्यावर संकट जास्त येतात. पण मी तुला खाली कधीच पाडत नसतो, मी तुला प्रथम घडवत असतो एका मोठ्या कार्यासाठी. आणि हो, तू ज्या गोष्टीसाठी सध्या रडतोस ती तुला मिळेलच, पण योग्य वेळी, कारण वेळच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असते. आणि त्यावेळी तुला समजेल देखील की गुरुमाऊलींनी मला उशीर नक्कीच केला नव्हे, तर योग्य वेळी दिले. आणि हो, कधी कधी माझे भक्त माझ्याकडे येतात
आणि म्हणतात, हे गुरुराया आमचं काहीच चालत नाही. मी त्यांना एकच सांगतो, जेव्हा तुझा मार्ग अंधारला तेव्हा तू उजेड अर्थात उजेड हो. कारण मी तुझ्यात आहे अर्थात बाहेर नव्हे. तुझ्या घरात संकट आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, मी तिथेच आहे. नक्कीच तुझ्या आईच्या प्रार्थनेत, तुझ्या वडिलांच्या आशीर्वादात आणि तुझ्या मनातील त्या शेवटच्या आशेच्या किरणात मी तुला कधीच एकटा ठेवत नसतो. तू फक्त मला विचारतोस, पण नक्कीच मी नाही. आणि हो, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे आणि तुझ्या प्रत्येक आसवेमागे कारण नक्कीच माझं प्रेम असतं. म्हणून जगाची भीती बाळगू नकोस, कारण जेव्हा तू माझ्या नावाने पुढे चालतोस तेव्हा तुझ्यासमोर पर्वतही मार्ग सोडतो. तुझं बोलणं लोक नक्कीच हसतील, तुझं सत्य लोक नाकारतील, पण तू फक्त सत्यावर प्रथम ठाम राहा. कारण सत्य म्हणजेच भगवंत असतो. प्रत्येक रात्रीनंतर ज्या पद्धतीने पहाट येतेच, सकाळ येतेच, तसंच तुझ्या आयुष्यातली पहाटे लवकरच येणार. फक्त थोडा संयम मात्र नक्कीच तू ठेवलं पाहिजे. आता लक्षपूर्वक हा संदेश, हा व्हिडिओ इथून नक्कीच आहे. आता लक्षपूर्वक डोळे मीट आणि मन अगदी शांत ठेव, स्थिर ठेव. मी तुझ्या जवळ आहे, तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विश्वासात आहे. तू म्हणतोस ना की हे गुरुराया माझं कोणी नाही. मग मी कोण आहे? प्रथम मीच तुझा आहे, तुझा अंधार, तुझा मार्ग, तुझं बळ. तू ज्या क्षणी मला हाक मारतोस त्या क्षणी मी तुझ्या हृदयात जागा होतो. आणि नक्कीच, पण मी नेहमी विचारतो, तू मला आठवतोस का? जेव्हा सगळं नीट चालतं तेव्हा भगवंतांचं नक्कीच भक्ती, नामस्मरण तू करतोस का? मी तुला संकट देतो कारण त्यातून तू मजबूत होतोस. माझा भक्त अगदी फुलासारखा नाजूक नसतो, तो पर्वतासारखा अचळ असतो. तो वादळातही न डगमगणारा असतो. लोक काय म्हणतात याकडे प्रथम पाहू नकोस, कारण जे सत्य जाणत नाहीत तेच प्रथम टीका करतात. आणि जे माझे भक्त असतात ते शांत असतात, कारण त्यांना योग्य पद्धतीने माहिती असतं की हे गुरुराया आमच्या पाठीशी आहेत. आणि हो, प्रथम ज्यांनी तुला दुखावले त्यांना माफ कर. माफ करणं म्हणजे कमजोरी नव्हे, तर ती माझ्या भक्ताची प्रथम ताकद आहे. तू रोज माझं नाव घेतोस तर प्रथम नक्कीच एका उच्चारानेही तुझं मन शुद्ध होतं, ते म्हणजे सद्गुरू बाळूमामांच्या नामस्मरणाने. त्या नावात आहे अशी शक्ती जी तुझ्या सर्व दुःखांवर अगदी औषधासारखी काम करते. तू जे काही हरवलंस त्यांचं दुःख करू नकोस, कारण जे माझं आहे ते तुझ्याकडे परत येणारच. आणि हो, तेही फक्त योग्य वेळीच. तुला माहिती आहे का, संपूर्ण ब्रह्मांडात, संपूर्ण सृष्टीत सगळं बदलतं, नाती, परिस्थिती, दिवस रात्र, पण मी नाही बदलत. भगवंत कधी बदलत नसतो, कारण भगवंत काळ ही तुमचे आहेत आणि आजही फक्त भगवंत तुमचेच आहेत आणि उद्याही ते तुमच्या सोबतच राहतील. फक्त प्रथम तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास नक्कीच ठेवायचा आहे. तर आता प्रेमळ मित्रांनो, आपण कर्मबंध आणि त्रिकाळ याबद्दल एक भव्य आणि चांगली कथा ऐकणार आहोत. तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका, कारण ही भरपूर योग्य ती कथा आहे. फक्त तुम्ही लक्षपूर्वक ही कथा मात्र ऐकली पाहिजे. जेव्हा ब्रह्मांडात केवळ सत्य आणि असत्य होते तेव्हा दोन आदिमशक्तींनी जन्म घेतला. प्रथम म्हणजे सूर्यप्रभा म्हणजे प्रकाश आणि निष्कामतेची देवी, आणि ती मीरा अंधार आणि आसक्तीची देवी. सूर्यप्रभा सर्व जीवांना मुक्तीकडे नेत होती, तर तिमिरा त्यांना मोहात अडकवत होती. याच दोन शक्तींनी मानवी स्वरूपात प्रथम जन्म घेतला, ते म्हणजे सूर्यकांत म्हणजे सूर्यप्रभाचा अंश, जो सत्ययुगात दानशूर राजा बनला. आणि दुसरं म्हणजे छाया, ती तिमिराचा नक्कीच अंश, जी अहंकारी राणी बनली. राजा सूर्यकांतने जेव्हा आपले सर्व धन निष्कामता दाखवून दान केले तेव्हा राणी छायाचा अहंकार मात्र तिथे दुखावला. तिच्या आदिम तिमिरा अशाने अर्थात तीव्र दोष निर्माण केला. तिने सूर्यकांतला शाप दिला की तो शाप केवळ व्यक्तीलाच नव्हे तर ब्रह्मांडीय नियमांना आव्हान देणारा होता. प्रथम नक्की छापेचा शाप, ते म्हणजे तुम्ही धन आणि वैभव निष्कामत सोडले. यापुढे तुम्ही आणि तुमचा प्रत्येक अंश अनादी काळासाठी धनाच्या शोधात भटकत राहील. प्रत्येक जन्मी तुम्ही धनाच्या जवळ याल, पण ते निष्कामपणे परत दिल्यावरच तुम्हाला शांती मिळेल. आणि मी तुमच्यापासून कायम दूर, पण तुमच्या आयुष्याचा विनाशक आधार राहीन. या शापाच्या तीव्रतेमुळे ब्रह्मांडीय संतुलन साधण्यासाठी त्रिकाळ म्हणजे काळ, कर्म आणि नियतीचा देव प्रकट झाले.
त्रिकाळने सूर्यकांत आणि छाया यांच्या आत्म्यांना कर्मबंधाचा एका अभेद्य धाग्याने बांधले. हा धागा केवळ निस्वार्थ कर्माने आणि प्रामाणिक पश्चातापानेच तुटू शकत होता. मग हजारो वर्षांनी त्यांच्या आत्म्यांनी पुन्हा जन्म घेतला. ते म्हणजे नाव झाले रणधीर, जो सूर्यकांताचा अंश. एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मला. मागील जन्मीच्या शापामुळे त्याला कष्ट करून प्रचंड धन कमवण्याची आणि ते दान करण्याची तीव्र प्रेरणा मिळाली. तो खूप मोठा व्यापारी तर बनला. आणि दुसरे म्हणजे वृक्ष, छायाचा अंश, एका अत्यंत श्रीमंत पण क्रूर सावकाराची कन्या. ती मागच्या जन्मीच्या शापामुळे जेव्हा तिने संपत्ती हवी होती असे म्हटले होते, अफाट संपत्तीत जन्माला आली, पण ती त्या संपत्तीमुळे सतत दुःखी आणि एकटी राहत असे. मग रणधीर आणि वृक्ष यांचा संबंध एका मोठ्या व्यापारी वादामुळे आला. वृक्षने अहंकारात रणधीराला फसवले आणि त्याने बरेच धन हडपले. रणधीर गरिबीत ढकलला गेला, पण रणधीरने हार मानली नाही. त्याने पुन्हा कष्ट करून थोडे नक्कीच धन जमवले आणि त्याने एका दुष्काळग्रस्त व्यक्तीला मदत केली. जेव्हा वृक्षने रणधीरची ही निष्कामता पाहिली तेव्हा तिच्या तिमिरा अंशाला मोठा धक्का बसला. तिला जाणवले की धनाचा शाप देऊनही हा मनुष्य आपल्या मार्गावरून विचलित झाला नाही. याच वेळी वृक्षच्या नक्कीच व्यापारात मोठी हानी झाली. तिला समजले की ती किती धन कमवले तरी तिला शांती मिळणार नाही. मग ती रणधीरकडे मदतीसाठी गेली. रणधीरने तिला क्षमा केली आणि आपले शेवटचे धनही तिच्या मदतीसाठी दिले. हा क्षण बंद म्हणजे तुटण्याचा पहिला टप्पा होता. वृक्षने पहिल्यांदा अहंकार सोडून पश्चाताप स्वीकारला. मात्र मागील जन्मी छायाने सूर्यकांतला दिलेल्या वियोगाचा शाप अजून देखील बाकीच होता. आता लक्षपूर्वक ऐका. रणधीरने वृक्षाला मदत केल्यानंतर लगेच त्याने एका अपघातात त्याचे निधन झाले. मग वृक्ष वियोगाने विह्वळ झाली. तिने संकल्प केला की पुढच्या जन्मात ती केवळ सेवा करेल आणि कधीही धनाचा मोह करणार नाही. मग वृक्षाचा तीव्र पश्चाताप त्रिकाळने स्वीकारला आणि तिचा अहंकाराचा बंध तुटला. मग पुन्हा अनेक शतकांनी कलियुगाच्या अंधारमय काळात त्यांचा जन्म झाला. प्रथम नक्कीच नाव झालं सार्थक, जो की रणधीरचा अंश होता. आणि हो, तो एका गरीब पण अत्यंत साध्या आणि समाधानी कुटुंबात जन्माला आला. मागच्या 2 जन्माच्या निस्वार्थ कर्मामुळे त्याच्या आत्म्यावर आता धनाचा कोणताही बंध नव्हता. त्याला जगाची सेवा करण्याची आता मात्र तीव्र इच्छा होती. आणि दुसरं म्हणजे सारा, जो की वृक्षाचा अंश होता. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आली. तिच्या मागच्या जन्मीच्या पश्चातापामुळे तिचा स्वभाव शांत आणि परोपकारी होता, पण वियोगाच्या शापामुळे तिचे आयुष्य एकाकी होते. तिचे कोणीही अर्थात जवळचे नव्हते. दोघी एका प्राचीन आश्रमात भेटले. तिथे ते निराश्रित आणि वृद्धांची सेवा करत होते. मग सार्थक आणि सारा यांनी एकमेकांच्या सहवासात शांतता आणि आनंद अनुभवला. त्यांना कसलीही लालसा नव्हती, फक्त त्यांना सेवा करायची नक्कीच आस होती. मग एका भयानक रोगराईच्या वेळी आश्रमातील सर्व लोक घाबरले, पण सार्थक आणि सारा यांनी जीव धोक्यात घालून प्रथम मात्र सेवा करणे सुरू ठेवले. मग या काळात साराला एका घटनेमुळे गंभीर दुखापत झाली. ती मरण्याच्या दारात होती. सार्थकने तिचे प्राण वाचवण्यासाठी जंगलात जाऊन एका दुर्मिळ औषधी वनस्पतीचा शोध घेतला, ज्याबद्दल केवळ जुन्या कथांमध्ये सांगितले होते की ही वनस्पती अत्यंत धोकादायक ठिकाणी होती आणि ती मिळवणाऱ्याला आपले सर्वस्व आतापर्यंत गमवावे लागत होते. मग सार्थकने ती वनस्पती मिळवली आणि साराचे प्राण वाचवले. हा होता अंतिम कसोटीचा क्षण. मग सार्थकने साराला वाचवण्यासाठी धनाचा म्हणजेच आपले आयुष्य आणि निष्कामतेचा अंतिम त्याग केला. हे कृत्य पाहून त्रिकाळने आपल्या अदृश्य रूपात प्रकट होऊन सार्थकच्या आत्म्यातून धनाच्या शापाचा अंतिम धागा देखील काढून टाकला. मग सारा जेव्हा बरी झाली तेव्हा तिला सार्थकने केलेल्या अंतिम त्यागाची जाणीव झाली. तिने सार्थकच्या पायांवर आपले अश्रू वाहिले आणि म्हणाली, मी तुम्हाला जन्मोजन्मी दुरावले, याचा शाप दिला, पण तुम्ही प्रत्येक वेळी आपले प्रेम आणि निष्कामता सिद्ध केली. आज मी माझ्या तिमिरा अंशाला कायमचा नक्कीच सोडते. साराचा हा अंतिम आणि संपूर्ण पश्चाताप पाहून त्रिकालाने तिच्या आत्म्यातून अहंकार आणि वियोगाचा अंतिम धागा काढून टाकला. मग शेवटचे त्रिकाळने सार्थक आणि सारा यांनी सांगितले
की कर्मबंध संपला आहे. तुमच्या 3 जन्माच्या संघर्षाने हे सिद्ध केले की प्रेम जर निस्वार्थ असेल तर ते कितीही भयानक शाप आणि कितीही मोठे कर्मबंध तोडू शकते. मग सार्थक आणि सारा यांना त्या क्षणी आपल्या 3ही जन्मांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी ठरवले की ते मोक्ष प्राप्त करण्याऐवजी या जगात राहून कर्मबंधनाने नक्कीच अडकलेल्या इतर आत्म्यांना मदत करतील. त्यांनी ज्ञान आणि सेवा याचा प्रथम आधार घेऊन एक नवीन पंथ सुरू केला, ज्याचे नाव होते त्रिकालयोग. आणि हो, सार्थक म्हणजे सूर्यकांत बनला, ज्ञानदाता, जो लोकांना निष्काम कर्माचा मार्ग शिकवत होता. सारा म्हणजे छाया बनली, प्रेम जननी, जी लोकांना पश्चातापाने शुद्ध होण्याचा आणि क्षमा करण्याचा मार्ग दाखवत होती. अशा प्रकारे 2 शापित आत्म्यांनी केवळ स्वतःची मुक्ती केली नव्हे तर हजारो वर्षाच्या अंधारानंतर निष्काम कर्मावर आधारित नवीन युगाची स्थापना केली. यांचा कर्मबंध संपला आणि त्यांनी स्वतः जगाला बंधनातून मुक्त करण्याचा मोक्ष मार्ग दाखवला. आता ही कथा खूप मोठी आणि भव्य आहे. आता लक्षपूर्वक नक्कीच तुम्हाला प्रथम या कथेमधून समजून घ्यायचं आहे की तुम्ही केलेले प्रत्यक्ष मागील जन्मीचे प्रत्येक कर्म हे तुम्हाला नक्कीच फेडावे लागतील. म्हणून प्रथम योग्य कर्म करण्याकडे लक्ष द्या. तर आता प्रेमळ मित्रांनो, लक्षपूर्वक तुम्हाला अजून एक कथा ऐकायची आहे. आणि हो, ही कथा सर्वात उत्तम नक्कीच आहे, ते म्हणजे मृत्यूचे स्वरूप आणि पुढील जन्माचा निर्णय. ही कथा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर काही तुम्हाला शिकवून जाईल. तर भरपूर वर्षाची गोष्ट आहे. यमलोकात यमराजाच्या दरबारात काळसूत्र नावाचा एक शिष्य नेहमी विचारांनी घेरलेला असायचा. त्याला एकच प्रश्न नेहमी सतावत असे, ते म्हणजे मृत्यू काही जणांना इतका भयानक का येतो, तर काही जण शांतपणे का जातात, आणि पुढील जन्म नेमका कोणत्या नियमांनुसार ठरतो. एकदा काळसूत्रने यमराजांना हाच प्रश्न विचारला. यमराजांनी हसून उत्तर दिले आणि त्याला कर्मगती नावाच्या एका अदृश्य कक्षात घेऊन गेले. यमराज म्हणाले, हे काळसूत्रा, पुढील जन्म कोणतीही देवी इच्छा किंवा आकस्मिक घटना ठरवत नसते, तर तो फक्त आणि फक्त कर्मचक्र या नियमानुसार ठरतो. कर्मचक्रात 3 मुख्य घटक काम करतात. या कर्मात जीवनाचे मागील सर्व जन्मातील चांगले किंवा वाईट कर्म जमा असतात. हा एका मोठा अर्थात खात्याचा संग्रह आहे. तू आज जो काही आहेस ते तुझा संचित कर्माचा एक भाग आहे. हे संचित कर्मातील तो भाग आहे जो तू या जन्मात भोगण्यासाठी निवडला आहेस. तुझे संपूर्ण शरीर, तुझे संपूर्ण कुटुंब, तुझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि तुझे दुःख सुख हे सर्व प्रारब्ध कर्मामुळे निश्चिंत होते. तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुझे प्रारब्ध कर्म तुला पूर्ण करावेच लागतात. आणि हो, या जन्मात तू आता जे कर्म करत आहेस ते क्रियमान कर्म, हे कर्म तुझा पुढील जन्म ठरवतो. प्रत्येक नवीन विचार, प्रत्येक नवीन कृती तुझ्या संचित कर्मात जमा होत जाते आणि पुढील जन्माचे स्वरूप ठरवते. मनुष्य आपल्या पुढील जन्माचा स्वतः शिल्पकार असतो. जर तू या जन्मात अत्यंत सेवा केलीस तर पुढील जन्मात तुला ज्ञानी होण्याची संधी मिळेल. उदाहरणार्थ यमराजांनी सांगितले, एका व्यक्तीने मागील जन्मात खूप क्रूरता केली, म्हणजे ते संचित कर्म झाले. म्हणून या जन्मात त्याला अत्यंत गरीब कुटुंबात जन्म मिळाला, ते म्हणजे प्रारब्ध कर्म. पण त्याने त्या गरिबीतही अगदी प्रामाणिकपणे आणि दयाळूपणे जीवन जगले, अर्थात क्रियमान कर्म. यामुळे पुढील जन्मात नक्कीच त्याला पुन्हा चांगले आणि सुखी जीवन नक्कीच मिळेल. मग काळसूत्रने पुन्हा विचारले, हे धर्मराज, हे यमराज, पण मृत्यू इतका वेगळा का असतो? काहींना इतका भयंकर त्रास होतो तर काहींचा अगदी शांतपणे प्राण जातो. यामागचे उत्तर काय? मग यावर यमराज म्हणाले की मृत्यूचे स्वरूप हे फक्त शरीराने केलेल्या कर्मामुळेच नव्हे तर आत्म्याने त्याचा अंतिम क्षणी धारणा केलेल्या चित्तवृत्ती, मनाची अस्वस्थता नक्कीच मुळे ठरते. ज्या जीवाचा मृत्यू भयानक आणि अगदी त्रासदायक नक्कीच असतो, त्याने 2 गोष्टी केल्या आहेत. प्रथम म्हणजे अतिक्रांती. जर एखाद्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात निसर्गाच्या आणि धर्माच्या नक्कीच नियमाविरुद्ध जाऊन कर्म केले असतील, उदाहरणार्थ अनैसर्गिक क्रूरता किंवा हिंसा, तर त्याचा आत्मा नैसर्गिक प्रवाहात विलीन होऊ शकत नसतो. मृत्यूपूर्वीचा भयानक त्रास म्हणजे आत्म्याला नक्कीच पूर्णत्व
त्या निसर्गाच्या प्रवाहात परत ढकलण्यासाठी झालेला हा अंतिम संघर्ष असतो. आणि दुसरे म्हणजे प्रचंड आसक्ती. जर एखाद्याने आपल्या धन, सत्ता किंवा कुटुंबावर अति आसक्ती ठेवली असेल तर मरण्याच्या वेळी त्याचा आत्मा शरीर सोडण्यास तयार नसतो. मृत्यूपूर्वी होणारी वेदना ही त्या अखंड अर्थात आसक्तीतून बाहेर पडण्याची अंतिम पूर्णत्व यातना असते. असा आत्मा मृत्यू स्वीकारू शकत नाही आणि त्यामुळे त्याला भरपूर असा त्रास होतो. आता शांत मृत्यूचे कारण म्हणजे स्वीकृती आणि निष्कामता याचे देखील उत्तर लक्षपूर्वक ऐका. ज्या जीवाचा मृत्यू शांत आणि त्रास न देता होतो त्याने 2 गोष्टी प्रथम स्वीकारल्या आहेत. प्रथम म्हणजे अंतिम स्वीकृती. त्या व्यक्तीने हे सत्य स्वीकारले आहे की मृत्यू हा जीवनाचा अर्थात एक नैसर्गिक भाग आहे आणि या जगात काहीही शाश्वत नाही. आणि दुसरे म्हणजे निष्कामता. त्या व्यक्तीने आयुष्यात कर्म केले पण त्याचे फळ धरले नाही. त्याने कोणावरही अतिआसक्ती ठेवली नाही. अशा आत्म्याला यमदूत घेण्यास येतात तेव्हा तो आत्मा अगदी सहज आणि आनंदाने शरीर सोडून ज्ञान मार्गाने पुढील प्रवासाला देखील निघतो. मग यमराज म्हणाले, हे काळसूत्रा लक्ष ठेव. मृत्यू हे प्रथम शिक्षा नव्हे तर केवळ नियमानुसार शरीरापासून आत्म्याची मुक्ती आहे. तो प्रवास त्रासदायक होतो कारण माणूस असत्याला, अनवाशत वस्तूंना अर्थात सत्य म्हणून त्याला घट्ट धरून ठेवतो. ज्याने सत्याला अर्थात अनावश्यकता आणि निष्कामता स्वीकारले त्याचा नक्कीच मृत्यू शांत आणि मोक्षाकडे नेणारा असतो. या उत्तराने काळसूत्राच्या सर्व शंका दूर झाल्या. पण आता मात्र काळसूत्र यमराजांचा निष्ठावान शिष्य यमलोकाच्या भव्य पण शांत दरबारात उभा होता. यमराजांनी त्याला कर्मगती कक्षात आणले. हा कक्ष असा होता जिथे एकाच वेळी कोट्यवधी जीवनाचा भूतकाळ आणि वर्तमान भविष्यातील कर्माचे अदृश्य धागे चमकत होते. आता लक्षपूर्वक ऐका. नक्कीच काळसूत्रने यमराजांना पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला की हे धर्मराज, मृत्यू इतका भयानक का असतो आणि पुढील जन्म इतका अनिश्चित का असतो? असे काळसूत्रने पुन्हा यमराजांना प्रश्न विचारला. मग यमराजांनी आपल्या सिंहासनावरून उठून कर्मगती कक्षातील एका तेजस्वी पण गुंतागुंतीच्या चक्राकडे बोट दाखवले. हे होते चक्रव्यूह ऑफ क्रियमान. नक्कीच ऐका. यमराज म्हणाले, काळसूत्रा, क्रियमान म्हणजे वर्तमान. कर्म केवळ तुझ्या या जन्मातील कृती नव्हे तर ते 3 स्तरांवर काम करते आणि पुढील जन्म तुझा निश्चिंत करते. सर्वात सूक्ष्म आणि त्वरित परिणाम देणारा कर्म म्हणजेच वाचा कर्म. तू बोललेला प्रत्येक कठोर शब्द किंवा तू दिलेला प्रत्येक दिलासा हे तात्काळ एका कंपन ऊर्जेत बदलतात. ज्या व्यक्तीने आयुष्यभर इतरांची निंदा आणि अपमान केला आहे तो पुढील जन्मात आध्यात्मिक बधिरतेने ग्रस्त होतो. म्हणजे तो कितीही ज्ञान ऐकले तरी ते त्याच्या आत्म्याला मात्र स्पर्श करू शकत नाही. याउलट ज्याच्या मुखात नेहमी सत्य आणि प्रेम होते त्याला पुढील जन्मात शब्दसिद्धी नक्कीच मिळते. आणि दुसरे सर्वात धोकादायक कर्म म्हणजे मन कर्म. कारण ज्या क्रियेला तू प्रत्यक्षात आणले नाहीस पण मनात त्याबद्दल अखंड ईर्ष्या किंवा दोष ठेवला आहेस ते कर्म नक्कीच अर्थात ते मन कर्म होते. उदाहरणार्थ एखाद्याच्या पतनाची सतत इच्छा करणे हे मन कर्म तुमच्या नक्कीच पुढील जन्मात प्रतिकूल नियती घेऊन येते. म्हणजे तुला प्रत्येक कामात अत्यंत कमी यश मिळते कारण तुझे मन कर्म तुझ्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करते. म्हणून शुद्ध विचार हे सर्वात मोठे प्रथम पुण्य आहे. हे क्रियमान कर्माचे सर्वात मोठे रहस्य आहे. प्रत्येक जीवाच्या आत्म्यात एक कर्मस्वाद नक्कीच असतो. तू ज्या प्रकारच्या कर्माची या जन्मात वारंवार पुनरावृत्ती करतोस तो अर्थात स्वाद तुझ्या आत्म्याला लागतो. जर तू वारंवार दानधर्माची पुनरावृत्ती केलीस तर पुढील जन्मात तुझे मन नैसर्गिकरित्या ज्ञान आणि त्यागाकडे आकर्षित होते. पण जर तू वारंवार क्रोध किंवा लोभाची पुनरावृत्ती केलीस तर पुढील जन्मात तेच वातावरण तुझ्यासाठी नक्कीच तयार होते. अशा प्रकारे तू तुझ्या पुढील जन्माचे नक्कीच मानसिकसाचे तयार करतोस. आता तुझ्या दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर यमराजांनी त्याला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले ते म्हणजे मृत्यूचे स्वरूप त्रासदायक किंवा शांत असणे हे चित्तवृत्तीच्या पलीकडे असलेल्या मृत्यूत्वावर अवलंबून असते. प्रथम म्हणजे भयानक मृत्यू. हे प्रथम लक्षपूर्वक ऐका. ज्या व्यक्तीने आयुष्यात दुसऱ्या जीवांचे बंधन केले, उदाहरणार्थ त्यांना गुलाम बनवले, त्यांची मुक्ती हिरावली किंवा त्यांना जाणून बुजून अपंग केले, त्याला मृत्यूच्या वेळी भयानक त्रास होतो.
कारण मृत्यूपूर्वी त्याचा आत्मा या सर्व बांधलेल्या जीवनाचे काळबंध नक्कीच सोडवतो. ही सोडवणूक एक तीव्र वेदना निर्माण करते. मग यमदूत अशा आत्म्याला मदत करू शकत नसतात, कारण तो स्वतःच कर्मगतीच्या जाळ्यात अडकलेला असतो. विशेष उदाहरण, यमराजांनी काळसूत्राला एक दृश्य दाखवले. एक क्रूर राजा मरत होता. यमराज म्हणाले, या राजाने आपल्या जीवनात शेकडो लोकांना तुरुंगात नक्कीच टाकले. आता मरताना त्याचा आत्मा त्या प्रत्येक कैद्याच्या मुक्तीचा भार अनुभवत आहे. हा त्रास म्हणजे त्याने इतरांना दिलेल्या बंधनाचा उलट अनुभव असतो. ज्यांचा मृत्यू शांत आणि आनंदी असतो त्यांच्या आत्म्याने 2 तत्वे प्रथम स्वीकारली असतात. प्रथम म्हणजे अखंड प्रवाह, ज्या व्यक्तीने जीवनातील प्रत्येक बदलला आणि घटनेला नक्की स्वीकारले, त्याविरुद्ध कधी तीव्र संघर्ष केला नाही. आणि दुसरे म्हणजे आत्मविस्तार, ज्या व्यक्तीने केवळ स्वतःच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेम आणि सहानुभूती ठेवली. यामुळे यात नक्कीच त्याचा आत्मा मात्र विस्तारित झाला. अखंड प्रवाह स्वीकारल्यामुळे मृत्यूच्या वेळी त्याचा आत्मा शरीराला जीर्ण वस्त्र म्हणून सहजपणे सोडतो आणि आत्मा पूर्णत्व विस्तारामुळे तो आत्मा ताबडतोब परमचेतन पूर्णत्व विलीन होण्याच्या मार्गावर निघतो. अशा आत्म्यांना यमदूत भय नाही तर मार्गदर्शन म्हणून भेटतात. आणि हो, यमराजांनी शेवटी काळसूत्राला शेवटचे शब्द सांगितले, हे काळसूत्रा, मृत्यू आणि पुनर्जन्म हे कठोर असले तरी निष्पक्ष आहेत. तुला त्रासमुक्त नक्कीच मृत्यू आणि उत्तम पुनर्जन्म हवा असेल तर तू केवळ मोठ्या क्रियाकृती करू नकोस, तर तुझ्या वाचा आणि मन प्रथम यावर नियंत्रण ठेव. आणि सर्वात महत्त्वाचे, तुझ्या या जन्मात तू जे काही मिळवतोस त्याला धारण करू नकोस, तर त्याला वाहते ठेव. जो वाहता ठेवतो नक्कीच त्याला मृत्यूच्या वेळी कोणताही बंध त्रास होत नसतो. कालसूत्रने या मृत्युत्व तत्व आणि कर्म अधिपत्याचे ज्ञान विनम्रतेने स्वीकारले आणि यमलोकाच्या नियमांची महानता आणि पूर्णत्व गुंतागुंती त्याला आता मात्र पूर्णपणे नक्कीच समजली. तर तुम्हाला या कथेमधून भरपूर गोष्टी शिकायला तर नक्कीच मिळतात आणि भरपूर गोष्टी तुम्हाला समजल्या देखील असतील. आता शेवटची कथा जी भरपूर महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे पितृबंध आणि विश्रुती. हा विश्रुतीचा वारसा ही कथा आहे एकदम मस्त आणि प्रेरणादायी, म्हणजे शिकवण देणारी आहे. लक्षपूर्वक ऐका. अतिप्राचीन काळात विश्वाचा नियम नियंत्रित करणारी एक गूढ शक्ती होती. तृण संस्कार हा नियम सांगतो की प्रत्येक जीवाच्या कर्माचे परिणाम फक्त त्या जीवावर नव्हे तर त्याच्या पुढील 3 पिढ्यांपर्यंत एका अदृश्य बंधनात, त्याला पितृबंध म्हटले जाते, आणि ते वाहत जातात. हा पितृबंध सकारात्मक पुण्य किंवा नकारात्मक पाप असू शकतो. या नियमाचा साक्षीदार होता कालज्ञ नावाचा एक भगवंत, जो प्रत्येक कुटुंबाच्या पितृबंधाची नोंद ठेवत असे. एक अत्यंत समृद्ध प्रदेशात सूर्यसेन नावाचा एक शक्तिशाली राजा राज्य करत होता. राजा सूर्यसेन हा अत्यंत पराक्रमी होता, पण त्याला आपल्या वंशाचा प्रचंड अहंकार होता. मग सूर्यसेनने एक भयानक कर्म केले. त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी एका गरीब पण अत्यंत ज्ञानी ऋषीची भूमी आणि संपत्ती बळकावली. त्या ऋषीचे नाव होते शांतमन. शांतमन ऋषींनी राजाला शाप दिला नाही, पण जाताना ते फक्त एवढेच म्हणाले, हे राजा, आज तू जे काही मिळवले आहेस ते फक्त तुझ्या बळावर नव्हे, पण या बळकावलेल्या संपत्तीचे दुःख तुझ्या रक्ताच्या प्रवाहात 3 पिढ्यांपर्यंत वाहत राहील. जोपर्यंत तुझा वंश सेवा आणि त्यागाने हे पाप धुवून काढत नाही, तोपर्यंत त्यांना अस्थिरता आणि अतृप्तीचा शाप नक्कीच मिळेल. आणि हा शाप नसून तृण संस्काराचा नियम होता. तो राजाच्या पितृबंधनात कायमचा नोंदवला गेला. मग सूर्यसेनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा विक्रमसेन राजा झाला. राजा विक्रमसेन अत्यंत दयाळू आणि न्यायप्रिय नक्कीच होता, पण त्याच्या वडिलांनी केलेल्या पापांचा पितृबंध त्याच्यावर सक्रिय झाला होता. विक्रमसेनच्या जीवनात अतृप्तीचा शाप आला. त्याचे साम्राज्य प्रचंड मोठे होते, पण त्याला कधीही समाधान मिळाले नाही. तो नेहमी अधिक संपत्ती आणि अधिक यश आणि अधिक प्रेमाच्या शोधात धावत राहिला. त्याने सर्व काही मिळवले, पण त्याला कधीही शांत झोप लागली नाही. त्याने दानधर्म केला, पण त्याचे मन आतून मात्र रिकामे होते. या अर्थात अतृप्तीमुळे त्याने आपले उर्वरित आयुष्य अस्वस्थतेत घालवले.
त्याला हे दुःख का आहे हे कळालेच नाही. मग विक्रमसेनने आपल्या मुलासाठी रुद्रदेवसाठी म्हणजे प्रचंड संपत्ती जमा केली, पण पृथुबंध आणि अतृप्तीचा शाप त्याच्या मुलाच्या जीवनातही पुढे सरकला. मग आली त्याची दुसरी पिढी, रुद्रदेव आणि अस्थिरतेचा शाप. दुसरं म्हणजे विक्रमसेनचा मुलगा रुद्रदेव आता इथे राजा झाला. त्याच्यावर पृथुबंधाचा सर्वात मोठा आणि कठोर असा परिणाम झाला. राजा शांतमन ऋषींच्या शापातील दुसरा भाग अस्थिरता सक्रिय झाला. मग रुद्रदेवच्या आयुष्यात सर्व काही अस्थिर झाले. तो खूप हुशार असला तरी त्याने केलेले सर्व निर्णय चुकीचे ठरू लागले. त्याचे मित्र त्याला नक्कीच दगा देऊ लागले. व्यापारात त्याचे मोठे नुकसान झाले आणि त्याचे आरोग्य वारंवार बिघडू लागले. त्याच्या जीवनात कोणताही आधार किंवा स्थिरता उरली नाही. त्याच्या वडिलांनी विक्रमसेनने जमा केलेली प्रचंड अशी संपत्ती त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि अस्थिरतेमुळे पूर्णत्व नष्ट झाली. ज्या ऋषींची भूमी त्याच्या पंजोबाने सूर्यसेनने बळकावली नक्कीच होती, ती भूमी नैसर्गिक आपत्तीमुळे ओसाड झाली. मग रुद्रदेवला समजले की काहीतरी दैवी किंवा अदृश्य शक्ती त्याला त्रास देत आहे. त्याने राज्य सोडून शांतता मिळवण्यासाठी तीर्थयात्रा सुरू केली. त्याला तिथे कालज्ञ देवाने दर्शन दिले नाही, पण एका साधूच्या रूपात त्याला तृण संस्कार आणि पितृबंधाच्या नियमाबद्दल सांगितले. रुद्रदेवाने आपले राहिलेले आयुष्य केवळ एकाच उद्देशासाठी समर्पित केले, आपल्या पुढील पिढ्याला नक्कीच्या शापातून मुक्त करणे. मग आली तिसरी पिढी, विश्रुती आणि मुक्तीचा मार्ग. रुद्रदेवची कन्या विश्रुती हिच्यावर पृथुबंधाचा अंतिम आणि सर्वात धोकादायक परिणाम होणार होता. जर तिने हा बंध तोडला नसता तर हा शाप तिच्या पुढील पिढ्यांपर्यंत वाढत गेला असता. लक्षपूर्वक ऐका, विश्रुतीकडे कोणतीही संपत्ती किंवा राज्याचा वारसा उरला नव्हता, पण तिच्या वडिलांच्या म्हणजेच रुद्रदेवाच्या पश्चातापी कर्मामुळे तिला सत्य आणि निष्कामतेचा वारसा मिळाला. विश्रुतीला तिच्या वडिलांनी ऋष संस्कार आणि शाप कशाबद्दल नक्कीच आहे हे सांगितले होते. ती स्वतःच्या कुटुंबाच्या कर्माची जबाबदारी घेऊन जगू तर लागली. मग विश्रुतीने आपले संपूर्ण आयुष्य शांतमन ऋषींच्या वंशांचा शोध घेण्यात घालवले, जेणेकरून ती त्यांची क्षमा मागू शकेल आणि त्यांचे बळकावलेले हक्क परत मिळवू शकेल. अनेक वर्षाच्या शोधामुळे तिला समजले की पूर्णत्व शांतमन ऋषींचा वंश आता अत्यंत गरीब झाला आहे आणि तो नक्कीच एका दूरच्या गावात अत्यंत कठीण परिस्थितीत राहत आहे. मग विश्रुतीचा त्याग आणि सेवा. विश्रुतीने आपल्या कुटुंबाची अंतिम संपत्ती जी थोडीफार उरली होती ती शांतमन ऋषींच्या वंशातील लोकांना दिली, पण हे धन देऊन तिचे कर्म पूर्ण होणार नव्हते, हे मात्र प्रथम. मग तिने स्वतःचे नाव आणि ओळख सोडून त्या ऋषींच्या वंशांची निस्वार्थपणे आणि अत्यंत नम्रपणे सेवा करायला सुरुवात केली. तिने कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांच्या गरजा पूर्ण केल्या आणि त्यांना पुन्हा सन्मानाने जगण्यास मदत केली. मग पाचवे आले पृथुबंधाची मुक्ती आणि कालज्ञाचे वरदान. जेव्हा विश्रुतीने आपल्या अंतिम अहंकार आणि वडील पंजोबांनी केलेल्या पापाची भीती सोडून केवळ सेवा आणि त्याग या दोन कर्मांना स्वीकारले, तेव्हा तिच्या पृथुबंधाचा धागा नक्कीच सुटला. कालज्ञ देव प्रकट झाले आणि त्याने विश्रुतीला आशीर्वाद दिला. हे विश्रुती, तुझ्या पंजोबांनी अहंकाराने बळ वापरले, तुझ्या आजोबांनी अतृप्ती जीवन घालवले आणि तुझ्या वडिलांनी अस्थिरतेत पश्चाताप केला, पण तू निस्वार्थ सेवेने आणि त्यागाने या तिन्ही पिढ्यांचे नक्कीच ऋण संस्कार धुवून काढले आहेस. आजपासून तुझा वंश मुक्त झाला. तुझ्या कर्मामुळे नक्कीच आता त्यांच्यावर पूर्णत्व पुण्याचा नक्कीच वारसा सक्रिय होईल. मग विश्रुतीच्या या महान त्यागामुळे तिच्या पुढील पिढ्यांना आता शांतता, स्थिरता आणि नक्कीच समाधानाचा वारसा मिळाला. प्रथम, या कथेचे अंतिम सत्य हेच आहे की पूर्वजांचे कर्म पुढील पिढ्यांच्या नियतीवर परिणाम नक्कीच करतात, पण वर्तमान पिढीचे उत्तम कर्म आणि आत्म्याचा त्याग नक्कीच त्या नियतीला मुक्तीच्या मार्गावर प्रथम घेऊन जाऊ शकते. म्हणून प्रथम तुम्ही तुमच्या कर्मांवरती नक्कीच प्रथम लक्ष ठेवा, कारण तुमचे कर्मच तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी नक्कीच देऊ शकतात. म्हणून प्रथम योग्य कर्म करा. बाकी आता प्रेमळ मित्रांनो, आपण आजच्या या नक्कीच व्हिडिओमध्ये भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रथम 3 कथा आपण सांगितलेल्या आहेत